आरजेडीचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली आहे। त्यानंतर पाटण्यामधल्या रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं। तिथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले। आज त्यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल केले जाईल। ठीक है, अब लेकिन घर पे भी ऑब्जर्वेशन में रखने के लिए और कल राष्ट्रीय अध्यक्ष कल दिल्ली के लिए जाएंगे वो एम्स में, क्योंकि वहाँ उनका ट्रीटमेंट चलता है, तो वो उसके लिए कल वहाँ जाएंगे। आता बातमी आहे दरवाढीची। एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या भाड्यामध्ये 13.56% वाढ करण्यात आली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार करता एसटी महामंडळाने निर्णय घेतलाय। 10% हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली असून 13.56% कायमस्वरूपी भाडेवाढ करण्यात आली आहे। एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना प्रवास खर्चासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील। महागाईचा सामना करणाऱ्या प्रवाशांना या दरवाढीची झळ बसणार आहे। तर एसटी प्रवासाचे हा दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांना बसू शकतो। बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यामध्ये वीज बचतीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारनियमनाचा फटका आता थेट ग्रामीण भागातील नागरिकांना बसू लागलाय। शेतातून दिवसभर काबाड कष्ट करून घरी परतल्यानंतर संध्याकाळी घरात उजेडाऐवजी अंधार दिसतोय। स्वयंपाकापासून मुलांच्या अभ्यासापर्यंतची सर्व कामे दिव्याच्या उजेडात करावी लागतात। अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ट्रक चालकाला ट्रकसह जाळण्यात आले। पैशाच्या वादातून पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातल्या अजनाड या गावातल्या मनप्रीत सिंह रंधावा या आरोपीनं पंजाबमधून गाडीने येताना ट्रक चालकाची गळा दाबून हत्या केली आहे। त्यानंतर हत्येचा पुरावा शिल्लक राहू नये म्हणून ट्रकला आग लावून दिली आहे। सुरुवातीला अपघात वाटत असलेली ही घटना अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आरोपी मनप्रीत सिंह पंजाबमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता। त्याला जळगावच्या रावेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यास पंढरपूर न्यायालयाने दिलेली स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली आहे आणि त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करता येणार आहे। भारतीय पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यास पंढरपूर न्यायालयाने स्थगिती दिली होती। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया न करता आयुर्वेदिक वज्रलेप करावा अशी मागणी मंदिर महासंघाने न्यायालयामध्ये केली होती। त्यावरून न्यायालयात वाद सुरू होता। दरम्यान सध्या तरी जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयामुळे रासायनिक लेपनाचा मार्ग मोकळा झालाय। सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसलाय। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेनंतर मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांचं पद रद्द झालंय। पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आदेश दिलेत। या निर्णयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या सत्तेला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मोठा धक्का दिलाय। 10 मार्च रोजी झालेल्या मिरज पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत तन्वी कमलेकर काँग्रेसकडून 11 विरुद्ध 10 अशा अवघ्या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या होत्या। मात्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये गंभीर बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचा आक्षेप घेत भाजपचे सदस्य राणी सचिन भोरे यांनी विवाद अर्ज दाखल केलेला होता। निवडणूक होण्याच्या आदल्या दिवशी शिवसेना पक्षाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचं अज्ञात व्यक्तींशी अपहरण झालेलं होतं। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता। सदस्याचं अपहरण करून मतदानापासून रोखणं हा गंभीर प्रकार असून ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात झालेली नाही आणि यामुळे सभापती निवडणूक प्रक्रिया रद्द करून सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाची फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले। एक दुःखद बातमी आहे। वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू क्रिकेटर सर गारफिल्ड सोबर्स यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालंय। त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी बार्बाडोसमधल्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। सोबर्स यांनी 1954 ते 1974 या 20 वर्षांच्या प्रदीर्घ काळात विंडीजचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं। या काळात त्यांनी 93 कसोटी सामन्यांमध्ये 57.78च्या सरासरीनं 8032 धावांचा रतीब घातला। तसंच त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 935 विकेट्सही जमा आहेत। कसोटी क्रिकेटच्या दुनियेतला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू अशी त्यांची ओळख होती। डावखिरा फलंदाज या नात्यानं त्यांनी कसोटी क्रिकेटवर आपला ठसा उमटवला, पण डाव्या हातानं ते वेगवान आणि फिरकी गोलंदाजीही करायचे। त्यांचं क्षेत्ररक्षणही तितकंच उत्तम दर्जाचं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।